तर शेतकरी मित्रांनो, राज्यामधील तसेच देशामधील शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देणारी अशी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे केंद्र शासनाची पी-एम किसान योजना तसेच राज्य शासनाची नमो शेतकरी योजना. या दोन्ही योजनेच्या अंतर्गत काही महत्त्वाचा असा अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर पाहिलेच असाल, विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना एक आवाहन केलं जात आहे की ज्या शेतकऱ्यांना जर पी-एम किसानचा पुढील हप्ता पाहिजे असेल तर त्या शेतकऱ्यांना त्या पी-एम किसानची के-वाय-सी करणं गरजेचं आहे आणि या सर्व शेतकऱ्यांनी या विहित वेळेमध्ये आपली ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्या. अशा प्रकारची माहिती आपण पाहिली आहे. तर याच्या संदर्भात एक संपूर्ण आणि महत्त्वाचं आणि खरं अपडेट आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर पाहिलेच असाल, राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या माध्यमातून राज्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वार्षिक 12,000 रुपये अशी टाकले जातात आणि आता येणारा जो काही पी-एम किसानचा असेल किंवा नमो शेतकऱ्यांचा येणारा हप्ता असेल तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहे. आता म्हणजे आपण जर विचार करायला गेला तर नेमके ही ई-के-वाय-सी करणं शेतकऱ्यांना का गरजेचं आहे? तर मित्रांनो, आता ई-के-वाय-सी करणं म्हणजे का गरजेचं आहे की त्या शेतकऱ्यांकडे शेती आहे, त्याच्यानंतर तो शेतकरी जिवंत आहे आणि त्याच्यानंतर त्याची पूर्ण प्रक्रिया ही पी-एम किसानची पूर्ण झालेली आहे. या प्रोसेसला ई-के-वाय-सी म्हणतात. आता आपण जर पाहिलेच असाल तर सर्व शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी गरज या ठिकाणी करणं गरजेचं नाही. कारण की आपण जर पाहिलेच असाल, ज्या शेतकऱ्यांनी जे काही किसान कार्डाची नोंदणी केलेली आहे, आपले किसान कार्ड काढलेले अर्थातच फार्मर आय डी काढलेले आहे, तर अशा कोणत्याही शेतकऱ्यांना आपली पी-एम किसानची के-वाय-सी करण्याची गरज नाही. ही राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील आपले किसान कार्ड काढलेले नाही, फार्मर आय डी कार्डासाठी अप्लाय केले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सी-एस-सी सेंटरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं कार्ड काढून घ्यायचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडं हे किसानचं कार्ड असणार आहे, याच्यामध्ये हे कार्ड असल्याच्यानंतर कोणत्याही शेतकऱ्यांना ह्या पी-एम किसानची के-वाय-सी करण्याची गरज आहे. त्याच्यामुळे राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाचं आव्हान आहे की अशा ज्या काही न्यूज असतील, ज्या काही पोस्टर असतील, ज्या काही बातम्या असतील, तर कोणत्याही बातम्यावरती विश्वास ठेवू नका. कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून जी महत्त्वपूर्णची योजना राबवली जाते ती ॲग्रिस्टाक आणि ॲग्रिस्टाकच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांची नोंदणी होणार आहे त्या शेतकऱ्यांना इथून समोर पी-एम किसान असाल, नमो शेतकरी असाल, पी-एम त्याच्यानंतर पीक विमा असाल, अतिवृष्टी अनुदान असाल किंवा जे काही विविध प्रकारचे राज्य शासनाच्या माध्यमातून असाल किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून असाल, जे काही अनुदान दिले जातं, तर त्या अनुदानाची तुम्हाला के-वाय-सी करण्याची गरज नाही. त्या अनुदानाचे थेट पैसे या किसान कार्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं असाल, जवळपास 70, 80 किंवा 90% जर विचार केला तर 90% शेतकऱ्यांनी आपले फार्मर आय डी काढलेले आहेत. त्याच्यामुळं कोणत्याही शेतकऱ्यांना ह्या पी-एम के-वाय-सीची गरज करण्याची पडणार नाही. हीच माहिती राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचा. कारण की तुम्ही जर पाहिलेच असाल, विविध केंद्राच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांची के-वाय-सी केली जात आहे आणि त्यांच्याकडून पैसे घेतले जात आहे. ही बातमी कुठेतरी चुकीची असणार आहे. त्याच्यामुळं राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही न्यूजवरती गोष्ट त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. ही ई-के-वाय-सी करण्याची गरज कोणत्याही शेतकऱ्यांना नाही. फक्त ज्या शेतकऱ्यांनी कार्ड काढलेले नाही किसान कार्डाचे, फक्त त्या शेतकऱ्यांना ही ई-के-वाय-सी करण्याची गरज आहे. तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट. पी-एम किसान योजनाची के-वाय-सी करायची का नाही करायची, तर कोण्या शेतकऱ्यांनी करायची, ही संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला याच्याविषयी काही अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे मदत करत राहू. चला तर शेतकऱ्यांना भेटत राहू अशाच सर्व नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.